मी बोलतोय बारामती इकोसिस्टीम अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू रामदास नागवडे यांना, ज्यांना बायोगॅस मॅन म्हणून ओळखलं जातं. जोरदार टाळ्यांमध्ये पुढलं व्यासपीठ अभिमन्यू यांच्याकडे. मी शेतकरी पुत्रच आहे, अभिमन्यू रामदास नागवडे. गेली 19 वर्ष झालं बायोगॅस फील्डमध्ये काम करतोय. तर शेतकऱ्यांच्या पुढं खूप मोठ्या समस्या आहेत. आता माझ्या अगोदर बरेच वक्ते बोलले की पर्यावरणातील बदल आणि शाश्वत सेंद्रिय शेती. तर मी पण काही वेगळं करत नाही, फक्त एक जुन्या पद्धतीचाच बायोगॅस तो आधुनिक पद्धतीने बनवला आणि तो शेतकऱ्यांसाठी तयार केला आणि त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली. तर आपण जे मॉडेल बनवलेलं आहे तर ते आहे 2 घनमीटर कॅपॅसिटीचं. तर या बायोगॅससाठी 2 जनावरांचं शेण अपेक्षित असतं. तर 2 जनावरांचं शेण यामध्ये जर टाकलं तर 10 ते 12 लोकांचा दोन्ही वेळेचा सर्व स्वयंपाक होतो. तर एक झालं इंधन आणि दुसरं म्हणजे स्लरी जी बाहेर पडते. तर आज आपण बायोगॅसमध्ये जी स्लरी शेण आणि पाणी मिक्स करून टाकतो तर बाहेर पडणारी स्लरी ही सेंद्रिय शेतीसाठी उच्च दर्जाचं खत आहे. कारण की आपण उकिरड्यामधलं शेण जर डायरेक्टली आपण शेतामध्ये वापरलं तर ते पिकाला लागू होण्यासाठी 3 ते 4 महिने लागतात. परंतु बायोगॅसमधून जी स्लरी बाहेर पडते ती डायजेस्ट होऊन 35 ते 40 दिवसांनी बाहेर पडते. त्याचा हायड्रोलिक रिटेन्शन टाईम 40 दिवसाचा आहे. ती जर आपण पिकांना वापरली तर ते 15 ते 20 दिवसामध्ये लागू होते. तर आपण जे बायोगॅस युनिट डेव्हलप केलेलं आहे, आता जुन्या पद्धतीचे बायोगॅस आणि नवीन बायोगॅस यामधला मी थोडा फरक सांगतो. जुन्या पद्धतीचे पण बायोगॅस होते पण ते फेल जात होते आणि त्यामुळं काय झालं की आता बायोगॅसकडे पाहण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांचा पूर्ण बदललेला आहे. कारण की ते लिकेज होत होते आणि त्याची देखभाल लोक करत नव्हते. तर जुन्या पद्धतीच्या बायोगॅससाठी जागा जास्त लागत होते. तर आपण जे युनिट बनवलेलं आहे तर त्याला फक्त 6 फूट जागा लागते. कमी जागेत कमी वेळेत बसवता येतं. आणि जुन्या पद्धतीचे बायोगॅस जे होते तर ते लिकेज होण्याचे चान्सेस होते. कारण गौंडी सगळे सुशिक्षित नसतात, ते एकाचा पाहून दुसरा करत असतो. तर त्यामुळं काय व्हायचं की ते लिकेज व्हायचे. तर आत्ता आपण जे बायोगॅस डेव्हलप केलेलं आहे ते वर्जिन मटेरियलमध्ये आपण तयार करतो. त्याची थिकनेस जी आहे ती 9 mm आहे आणि हे 25 वर्ष टिकाऊ आहे. तर हे युनिट बसवल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फायदा झालेला आहे. आता जो पर्यावरणातील बदल आणि शाश्वत सेंद्रिय शेती, तर या अनुषंगानेच आम्ही एक मॉडेल केलेलं आहे. 2 देशी गाई, 1 आधुनिक बायोगॅस संयंत्र आणि 5 एकर सेंद्रिय शेती. यामुळे काय झालं की शेतकरी काय करतो, रासायनिक खतं आपल्या शेतामध्ये वापरतो आणि काय होतं, जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत. तर बायोगॅसमधील स्लरी शेतामध्ये जर वापरली तर सेंद्रिय शेती तर होतेच, पण जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढतो. त्यामुळं काय होतंय, लोकांना आरोग्य म्हणजे लोकांचं आरोग्य पण चांगलं सुधारतंय. मागच्याच महिन्यात आफ्रिकेमध्ये आम्ही काम चालू केलेलं आहे. तर आता तुम्ही पाहताय की युद्धजन्य परिस्थितीमुळे काय होतंय की LPGच्या दरात वाढ झालेली आहे, ते वेळेत मिळत नाही आहेत. तर शेतकऱ्यांना हे बायोगॅस वरदान आहे. एकतर इंधन म्हणून दर महिन्याला शेतकऱ्याची 2000 रुपये इंधन खर्चात बचत होते आणि जे खत बाहेर पडतंय सेंद्रिय खत तर ते 8 ते 10 हजार रुपयाचं खत मिळतंय. शेतकऱ्यांनी पण थोडं आधुनिक शेतीकडे वळालं आणि शाश्वत शेतीकडे जर वळालं तर नक्कीच शेतकरी फायद्यामध्ये असणार आहे. कारण की रासायनिक खतं विकत घ्यायची म्हणलं तर कमीत कमी 2000 रुपये एका बॅगसाठी लागतात. जर आपल्या घरी बायोगॅस बसवला आपण तर आपल्याला इंधन मिळणार आहे आणि खत पण मिळणार आहे. असे प्रचंड फायदे बायोगॅसमुळे आहेत. शेतकऱ्यांनी म्हणजे इथून पुढे 5 ते 10 वर्षात रासायनिक शेती लोक टाळतील. कारण की मग अशीच कोणीतरी सांगितलं की कॅन्सरसारखे आजार जे वाढत आहेत त्याचं एकमेव कारण काय आहे, रासायनिक खतच आहेत. तर त्याला आपण जो पर्याय दिला आहे म्हणजे सेंद्रिय शेतीचा किंवा बायोगॅसचा, तर हा पर्याय शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर आहे. तर थोडक्यात आता तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवणार आहे, त्यामध्ये बायोगॅसचे फायदे आणि कशा पद्धतीने आपण हे बायोगॅस बनवलं आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा कशा पद्धतीने फायदा होतोय त्या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे.
आज आपण पाहत आहोत जगात काय चाललं आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर कसा होत आहे. महागाई वाढते, गॅस टंचाई जाणवते आणि घर खर्च सांभाळणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. पण या सगळ्या परिस्थितीतही पुणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी एक वेगळा मार्ग निवडला आहे, आत्मनिर्भरतेचा. पुणे जिल्ह्यात सुमारे 700 शेतकऱ्यांनी बायोगॅसचा वापर सुरू केला आहे. पर्सिस्टंट फाउंडेशनच्या CSRच्या मदतीने ही योजना यशस्वी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दरमहा 2000 रुपये बचत होते आणि सेंद्रिय खतही स्वतः तयार करता येते. शेतकरी पुत्र श्री अभिमन्यू नागवडे यांच्या प्रयत्नातून अनेक गावांमध्ये बायोगॅसची चळवळ उभी राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडत आहे. शेण आणि शेतीतील कचऱ्यापासून तयार होणारा बायोगॅस हा स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर इंधन आहे. ही व्यवस्था अनेक वर्ष टिकते, त्यामुळे हा एकच विश्वासार्ह उपाय आहे. यातून मिळणारे सेंद्रिय खत शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते आणि खर्च कमी होतो. आज हे शेतकरी गॅस टंचाईपासून मुक्त झाले आहेत, कारण ते स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करत आहेत. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. शेतकरी पुत्र श्री अभिमन्यू नागवडे यांच्या शेतकऱ्यांचे जीवन सोपे करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तसेच त्यांच्या बारामती इको सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या भारत सरकार मान्यताप्राप्त बायोगॅस प्रकल्पामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. हीच खरी दिशा आहे आत्मनिर्भर भारताकडे जाणारी. चला आपणही शाश्वत ऊर्जेकडे वळूया. एकच ध्यास, शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास. अशा प्रकारे हे मॉडेल जे आहे ते मी स्वतः डेव्हलप केलेलं आहे. तर त्या प्रोडक्टला पेटंट पण मागच्या महिन्यातच मिळालेलं आहे. आणि ही जी कंपनी आहे ते डॉक्टर विजय भटकर साहेब आणि डॉक्टर रघुनाथ माशेळकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही वेळोवेळी या प्रोडक्टमध्ये बदल करत राहिलो आणि हे यशस्वी प्रोडक्ट तयार झालेलं आहे. आता यापुढचा बायोगॅस मला नाही वाटत की याच्यामध्ये काय अजून म्हणजे बदल करण्याची आवश्यकता आहे. परंतु तरीही IIT दिल्लीसारख्या ठिकाणी या बायोगॅसवरती वेळोवेळी आम्ही टेक्निकल काही बदल करायचे असतील तर करत असतो. एवढंच मी या ठिकाणी बोलेल, थांबेल. या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.